गेल्या 1 वर्षापासून साचलेलं पाणी भागवत झालटे यांनी थेट DRM समोर मांडली व्यथा. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. चांदवड तालुक्यातील रापली येथील रेल्वे गेट नंबर 112चा गेल्या वर्षभरापासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटण्याचे चिन्ह दिसत आहे. शाळकरी मुले, वाहन चालक आणि ग्रामस्थांना होणारा त्रास लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने आता ठोस पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले आहे. चांदवड तालुक्यातील रापली येथील गेट नंबर 112च्या मोरीखाली गेल्या 1 वर्षापासून सतत पाणी साचत आहे. या साचलेल्या पाण्यामुळे वाघजडी, कातरवाडी, वडगाव पंगू, कातरणी, तळेगाव रोई या गावांचा संपर्क कठीण झाला आहे. तसेच मनमाड लासलगाव मार्गावर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथे पाण्याचा निचरा होत नसल्याने मोरीखाली खड्डे पडले असून छोटे मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमचे विभागीय संपादक भागवत झालटे यांनी पुढाकार घेतला. विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणजेच DRM साहेबांची गाडी थेट या मोरीखाली थांबवून त्यांनी साचलेल्या पाण्याचा आणि त्यातून होणाऱ्या त्रासाचा पाढाच वाचला. शाळकरी मुलांचे होणारे हाल आणि बंद पडणाऱ्या वाहनांची परिस्थिती प्रत्यक्षात अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी DRM साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की या समस्येची माहिती मला आधीच मिळाली होती. त्यांनी हा प्रश्न लवकरात लवकर आणि कायमस्वरूपी सोडवण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. रेल्वे प्रशासनाच्या या आश्वासनामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी प्रत्यक्षात कामाला सुरुवात कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मोरीची दुरुस्ती, साफसफाई आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आता रेल्वे प्रशासन आपला शब्द कधी पूर्ण करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनलसाठी विभागीय संपादक भागवत झालटे, चांदवड.